नमस्कार. थंबनेलवरनं कळलं असेल की ब्लॉग कशा. नमस्कार सगळ्यांना. तर थंबनेलवरनं कळलंच असेल काय ब्लॉग आहे आजचा. तर खूप दिवस झाले आम्ही ब्लॉग नाही शूट करत आहे. आज अचानक करतोय, त्याबद्दल माफी मागते सगळ्यांची. इथनं पुढे आमचे ब्लॉग कंटिन्यू येतील. पुढच्या आतील बोलायचं कसं आहे, आम्हाला ब्लॉगची सवय नाही, त्याच्यामुळे तिला काय बोलता येत नाही. मी तरी करायचो आधी, त्यामुळे मला थोडं जमतंय. पण बघितलं असेल तुम्ही थंबनेलवरनं की काय ब्लॉग आहे, समजलं असेल तुम्हाला थंबनेलवरनं की ब्लॉग कशाबद्दल आहे. तर आता आवरतोय आम्ही, 5:45 झालेत आणि जरा इथं जवळ नाही जायचं, लांब जायचं आहे. कमीत कमी 20 किलोमीटर एवढं लांब जायचं आहे. आणि कशासाठी जायचं आहे ते पण समजेल तुम्हाला. कुठली गाडी घेतली काय हिचं म्हणजे समजलं असेल तुम्हाला, ते सगळं दिसलंच ब्लॉगमध्ये. तर बघत राहा कंटिन्यू शेवटपर्यंत. एक तर आजारी आता माग लागेल. जायचं सोफी ना बाबा, तू आजारी ना मामा. नाही एवढं लांब यायचं. नको बाबू, आल्यावर तुलाच बसवणार पहिलं त्याच्यात. हो हो, नको नको, तुला नको नाही बरं वाटतंय. नाही नको, तू आईपाशी बस. नको बाबा, नको माझी बचडिया. हे कचा हाचे ते कचा हाच्यात आहे. चल चल वर बस. चल मी आहे इथं तुझ्यासोबत. चल वर बस, वर बस. चल वर चल ना, मी बसतो ना इथं. हुशार आहे ती, तिला समजतंय लगेच. बस चला. ए चला, तुला नाही, तुला नाही. बस इथं. चल इथं वर बस. हा वर बस. चल वर 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 वर. चला म्हणते की म्हणजे तिला मराठी शब्द समजतो. चला म्हणते की लगेच उठते. चोपी चोपी. माझा उशीर म्हणजे उशीर, स्वतःचा उशीर म्हणजे क्रॉप. आधीच त्यांनी लेट केलंय मला गाडी आणायला, त्यात अजून उशीर केलाय. कधी आणायची होती गाडी? हा, हे जॅकेट तुम्हीच लटकवलेत, पावसामुळे लटकलेत. चलो चला 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 चला. आई साहेब कसे झोपले? पाणी बॉटल घ्या ना. बाय. सोफीकडे लक्ष ठेवा, मी गाडी घेऊन येतो. तर हे कुडकुड घेऊन आम्ही निघालोय आता. हे आतुरचं कुडकुड आहे. पार त्याला कचरा केलाय आतुर. कचरा चिखलात अडकली होती म्हणून काय खुळकुळा केलाय अक्षरशः. तर आता ही बिअरची बॉटल घेऊन निघतोय. थोडीशी लिटल लिटल घेऊया, देखेंगे क्या होता है अभी. तर हे निघालोय आम्ही, तर दोघंच चाललोय. परवा दिवशी जायचं होतं, रोहितनी सुट्टी पण घेतली होती, कॅन्सल झालं. हे बघा शाळेतनं सुटलं. हाय आमच्या इथलं विमानतळ. ते सगळे विमान सकाळ सकाळी सगळी गुलाबच. बघा हे विमान उतरले तेवढे. त्याला ग्लायडिंग सेंटर असं म्हणतात. इथं लाकडी विमान उतरतं. हा, मी चाललोय माझ्या क्लासच्या मॅडम कडे. देखेंगे क्या होता. हे गौरीच्या मॅडम, त्यांचं स्टुडिओ आहे ससन नगर चौकात. This is the toilet. टॉयलेटचं वॉशरूम. ही आमची मेकअप रूम. काय पत्रायची. हाय हाय बाई झोपली. I am here. गौरी. हा
ब्लॉग आहे म्हणून म्हणतो मी. हे नाही ब्लॉग चालू आहे. हे आमचं स्टुडिओ, इथं आम्ही रोज. तर आता आम्ही निघालोय, किती वाजलेत? 6:15 झाले असतील. मॅडमला भेटून आत्ताच निघालोय, त्यांना बरं नव्हतं, भेटलोय वगैरे. आता निघालोय आम्ही शोरूमच्या दिशेने. शोरूम 7:30ला बंद होतंय. शेवटी मैत्री पण महत्वाची आहे, त्यांना बघणं मला भाग होतं. मी 3-4 दिवस झाले क्लासला पण गेले नाही, भेटायला पण जात नाही, कॉल नाही, काय नाही. तर आता भेटून निघालोय. तर काय माहिती बंद होते का काय, मला टेन्शन आले. त्यांना आता पेमेंट करते मी. काय म्हणतात, कॉल करून सांगितले तुम्हाला, म्हणलं अर्धा तासात दापोडीत पोहोचणार आहे का मी? ए बाबा, तू उडवतो कशाला? माहिती येत म्हणलं तर ठीक आहे, चला पेमेंट करते मी. तू इकडं पंपासाठी कशाला घातली होती? तिकडं पंप राहिलं, इकडं कशाला आला? आता पंपात गाडी टाकायची, त्यात पाणी टाकायचंय, पुढे जाईल गाडी. मग मुतायचं काय हे कुठला डायलॉग नवीन शोधला? पांचट टाका झोपडपट्टी शोधतो. हा, अरे तो मॅडमच्या मुलाला हा आणायला गेला. मॅडमचा मुलगा ह्याला म्हणतो कोण आहे, मी नाही ओळखलंय. दादा. तर मॅडम म्हणतात हा तरी अनमॅरिड दिसतो, तू तरी मॅरिड दिसती. बाबा काय खरं नाही. हाय ते हाय, जाऊ दे आता. 2 लेकराची आई आहे मी पण. अयो कवळा कवळा. चालतंय, आमची गाडी आलेली तेल टाकायला. आता तेल टाकू आणि निघू. निघालोय आम्ही, पण काय झालंय माहिती का, लय ट्रॅफिक लागले. अर्ध्या तासात पोहोचेल का नाही माणसं काय माहिती बाबा. आता किती वाजले? 6:15. इथं ट्रॅफिक नाहीये, पण पुढे ट्रॅफिक पोहोचेल त्यावेळेस बघू किती वाजता. वर माझ्या भावाला पाठवलंय मी पुढे, तो तर जाऊन बसतो. बाबा ट्रॅफिकच लागते सगळीकडे. अजून 10 किलोमीटर जायचे. आमची गाडी पकडली होती पोलिसांनी, तो पोलीस म्हणला त्याला लेडीज म्हणून सोडते, नंबर प्लेट बसवून. पुढची नंबर प्लेट फॅन्सी. आज पबला जायला काय असं माझ्या वेळ. फायनली आलो शोरूम पाशी, पण खूप उशीर झालाय बिचाऱ्याला, आमच्यामुळे थांबावं लागलंय. शिवम पण थांबलाय, भाऊ पण थांबलाय माझा. अरे रे रे, शोरूम त्याला उशीर झालाय आपल्यामुळे, बिचारा पक्का वाईट नाही का. व्हिडिओ काढू का? काढा ना, आडवा आहे खूप, म्हणजे खूप उशीर. उद्या येणार, उद्या फायनली माझी गाडी आली. कशी वाटली गाडी? फक्त लवकर घरी पोहोचायचंय, कोणी नाही पूजा केली चालेल, पण माझी इच्छा माझ्या सासूबाईंनी माझ्या गाडीची पूजा करावी. माझी गाडी ना महाग चालवते. सी माय ब्रदर. चला रात्रीच्या 9 वाजता गाडी घ्यायला आलोय. मला सारखं लक्षात करा की ह्याला साईड स्टँड नाहीये, नाही तर मी जायचे.
पार्सल 1.5 लिटर आहे आता दाखवला साईड स्टँड नाहीये उद्या बसवायचं. आणि हा साईडचा बार पण नाहीये. लेडीज पोट्रेस जेंट्स पोट्रेस पण नाही. फायनली पूजा. आम्हाला कुठे हारच भेटला नाही पण हा तुम्ही लय वर आणला का? हो इकडं तर खेळ चालू झाला. लवकर आता तिसरा टेम्पो येईल. तिरका झाला थोडा खाली घ्या ना. हा तो मोठा गुलछडीचा कितीला होता? उद्या पप्पा आणतील गुलाबाचा. ओ घ्या आई पूजा करून. माझे बच्चों को बोचे आहे. तो काय करायचं? नाही तसे टाक नाही सत. तुझी पूजा करतो. चला ना मग आता येईन का तुम्हाला माग माग अहो पण नागपंचमी परवा आहे की. प्रॅक्टिस करताय का? उद्या तो आपला मी आणलेला हाय पुरोहितचा. लय मोठे आहेत का? अर्धे करू का? लय पाहिजे. ब्लॉगिंग युट्यूबला बघायचं स्वतःचे चेहरे कसे दिसतात. आमच्या प्रत्येक गाडीच्या पूजेला 10च्या वर सवासणी असतात म्हणजे असतातच. ती सोफी तिला बसता येत नाही. सोफी लागली पेड्यामुळे. फोटो काढायचा का तुझा? हा आमच्या इथे चालल्यात नागपंचमीची तयारी. लेट झालेले 10 वाजून गेले. आता मरलेच ठेवा मग जाता. काय खाली ठेवलेत की लावलं की लिंबू? हाय तसंच घ्या सर. स्टार्टर मारून घ्यायला लागेल. स्टार्टर मारून नाही वाटलंच तर तशी आधी टाकला फक्त. हां द्या काय आहे ते. हां राहू दे पुढचं फुटले.
हा एकच मिनटं, आता काय उपयोग नाही. थांबा थांबा. हां गेलं. चला फायनली गाडी आली आपली आणि आपला आजचा गाडीचा ब्लॉग इथंच संपतोय. तर आता पुढच्या ब्लॉग मध्ये उद्या जायचंय परत मला. काय नाही कुठं ना झालंय, गाडी घेतली पण ऍक्सेसरीज काय लावलेली नाहीये. साईड बघू स्टँड उद्या नाही. भेटतंय का नाही बघा, उद्याचा पण ब्लॉग बघा. नाही उद्याचा ब्लॉग नसेल काय, एवढा काय विषय नाही. ती जाणार आहे, स्टँड विन वगैरे काय ऍक्सेसरीज असतील ते बसून येईल. साईड स्टँडच नाही मी त्याला धावला. आता इथून परत दापोडीला जायचंय. तो तर बोलायला मी परत दापोडीला जायचंय, म्हणजे तिची जाणार आहे. बघू आता कशी जाते काय. मग मी येणार आहे आले ते बघू. तर चला, आणि थँक्यू तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल. तर असेच आता आम्ही कंटिन्यू इथून पुढं ब्लॉग टाकत जाऊ, कारण भरपूर दिवस झाला आम्हाला सगळे लोक म्हणत होते की बाबा ब्लॉग वगैरे करत जा, पण नाही आता इथून पुढं कंटिन्यू ब्लॉग असतील. कंटिन्युअसली म्हणजे काय चाललंय काय नाही असे सगळे विषय असतील रोजच्या रुटीननुसार. आमची सोपी कशी उलटा करते, ती कशी लूज मोशन करते ते पण दाखवते तुम्हाला. तर चला, गुड नाईट, बाय सगळ्यांना, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.